उपस्थित आदरणीय शरदराव लेंडे साहेब, आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख संभाषेठ तांबे, आदरणीय शरदांना चौधरी, अनंतराव चौगुले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, बाजीराव शेठ ढोले, तुळशीरामजी भोईर साहेब, बबनराव तांबे साहेब, अंकुश शेठ आमले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष तालुका सुप्रियाताई लेंडे, इथं तिन्ही पक्षाचे म्हणजे चारही पक्षाचे आलेले सर्व प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तसेच आमच्या आघाडीचे प्रमुख सर्व नेते मंडळी, आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे, परिसरातून आलेले सर्वच माझे बांधव भगिनी, पत्रकार बंधूंनो, आज अत्यंत जड अंतकरणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमचे सर्व सहकारी जात आहोत. मला अजूनही आठवतोय, बारव तांबे जिल्हा परिषद गटाचा माझा दौरा होता आणि माझा फोन काय लागत नव्हता आणि आमचा ड्रायव्हर जो आहे बारकू, त्याच्या फोनवर अजितदादाचा फोन आला. त्याचा तो जिओचा फोन होता, तो तिकडं आणि म्हणले अतुल कुठे येतं, म्हटले ते प्रचार दौरे येते आतमध्ये. त्यांनी फक्त एवढंच विचारलं की ते पांडुरंग पवारांनी माघार घेतली का. ते बोलले नाही घेतली माघार. ठीक आहे म्हटलं, फोन ठेवला. नंतर मी गाडीत गेल्यानंतर त्याने मला सांगितलं, म्हणजे अरे मला फोन द्यायचा ना. ते म्हणे तुम्ही खाली रॅली काढून खाली चालले होते. मग संध्याकाळी मी इथं घरी आलो. घरी आल्यानंतर रात्री माझा फोन आला. ते म्हणजे अतुल परवा येऊ का. म्हणजे परवा आता लगेच नको, कारण त्या दिवशी 27 तारीख होती. 29 तारखेला त्यांचा खेडमध्ये दौरा फिक्स झाला आणि त्याच्यानंतर 29ला म्हणले जुन्नरला येऊ. म्हणजे लगेच परवा नको. मग 1 तारीख ठरवली आणि 1 तारखेला 2 ठिकाणी सभा घ्यायचं त्यांनी सांगितलं. मग आता 2 सभा कुठं कुठं घ्यायचे, मी बाजीराव शेठला पण फोन केला होता. मी अनेक लोकांना, हे माझ्यावर होते तेव्हा, शेळके सर आणि त्या गटातले काही लोक होते. जेव्हा दादांचा माझा फोन झाला ते माझ्या समोर बसले होते तेव्हा. आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो. गुलाब शेठ आणि सर्व होते, RD तुम्ही होते, माधू शेठ होते. आर्वीत गेल्यानंतर पाया पडताना मला एकाचा फोन आला की अजितांचा काहीतरी ऍक्सिडेंट झालाय आणि ते जखमी समोर. ठीक आहे म्हणलं, झालं असेल काय. मग बरेच जण तिथले बसायला सांगितलं की विमानाचा ऍक्सिडेंट झाला. म्हटलं झालं असेल तर झालं असेल किरकोळीत काहीतरी. पण त्यानंतर 2 भाषणं झाली. मला असं वाटतं वैभव बोलला ना पहिला, वैभव डोंगरे बोलले, नंतर माधू शेठ बोलले, नंतर गुलाब शेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अरुण पारखीने मला सांगितलं की असं जाहीर केलं. ते क्षणीच मी माईक त्यांच्या हातात दिला आणि मी तिथे खाली कोसळलो आणि माझ्या डोक्यामध्ये असे म्हणजे एकदम बंद झालं मला सगळ्या गोष्टी. आणि आता हे करायचं कशासाठी आणि कोणासाठी करायचं, काय करायचं. विकी आणि त्याचे सर्व सहकारी, विकी पारखे, आणि तो म्हटला आम्ही पुढचा दौरा सगळा कॅन्सल करतोय. पण म्हटलं नाही, आता कॅन्सल तर खरंच दौरा म्हटलं, पण ते गावात लोकांना सांगा की असं झालं म्हणजे, आणि तुम्ही तरी जाऊ नये. ते म्हटलं नाही आम्ही पण जाणार नाही, आम्ही फोन करून सांगतो. आणि त्यानंतर मी तिकडून इकडं येऊसपर्यंत लोकांची गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी बारामतीलाच 3 दिवस होतो. आदल्या दिवशी जेव्हा दर्शनाला विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवलं होतं, त्यांच्या कुटुंबाबरोबर मी तिथं होतो. दादाला त्यांची फक्त ते गुंडाळून तिथं सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. रात्री त्यांच्याबरोबर थांबलो. दुसऱ्या दिवशी विधी झाला. माझा काय पाय निघतच नव्हता. पण तरी माझ्याबरोबर जे होते ते म्हणले आता जायला लागेल घरी. मी रात्री घरी पोचलो आणि परत पहाटे 3 वाजता उठून बारामतीला गेलो. मला करमतच नव्हतं. मी माझ्या ड्रायव्हरला बोलवलं, म्हणलं चला आता परत. तिथं गेल्यानंतर पोचलो. तिथं 2,500-3 हजार लोक होते. म्हणले फक्त कुटुंबातलेच लोक वरती जाणार असं जाहीर करत होते. आणि वरती जाताना पारदादाने मला सांगितलं अतुल तू पण चल माझ्याबरोबर. मी तिथे गेलो आणि दादांची अस्थी माझ्या हातातून जेव्हा त्या पारदाच्या
हातामध्ये तो कलश त्याच्यामध्ये टाकली. म्हणजे तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये, तो माझ्या जीवनामध्ये आला, कोणाच्या कुटुंबात येऊ नये, तो सगळ्या गोष्टी आल्या. अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते तर होतेच, त्याचं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटते, प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटतंय, विरोधी पक्षातल्या लोकांना, प्रत्येक कुटुंबातल्या लोकांना. ते तर आमच्या पक्षाचे होते, माझ्या घरातले होते, मी त्यांच्या कुटुंबातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले स्थित्यंतर होत असताना काय करावं हे मला समजत नव्हतं. मी अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायचो, पण कर्तव्याच्या दिशेने पुढं पाऊल टाकलं गेलं पाहिजे. निवडणुकीमध्ये फटका बसणार हे नक्कीच, पण आयुष्यभराला भविष्यात पुरणारा नेता अजितदादा आहेत म्हणून दादाबरोबर राहिलो. प्रचंड कामं केली. ठीक आहे, लोकांची भावना, लोकांनी, राष्ट्रवादीमधले बरेचसे लोक आमचे सहकारी, ही सगळी पलीकडच्या ठिकाणी राहिली, ही त्यांची चूक नाहीये. शेवटी राजकारणात दिशा घेत असताना विचाराने माणूस विचार करतो आणि ते भावनेने पुढे जात असतो. पण त्या निवडणुकीच्या पराभवानंतर सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगावी मी जेव्हा प्रचाराला जातो, प्रत्येक जण म्हणतो की आमची चूकच झाली, आपल्या ह्या विभाजनामुळे तिसराच माणूस जो निवडून गेलाय. आणि कामं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतुलने इथे केलीत, त्या कामं अजून चालू आहेत अशी भावना ते व्यक्त करतात. तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते, ही कामं अतुल बेनकेची नाही आहेत, ही कामं अजितदादा पवारांची आहेत. मी ज्या ज्या गावात कोट्यावधीची कामं दिलीत, त्यातली काही मंडळी आपली, त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून पलीकडच्या पक्षात जाऊन राहिले. ठीक आहे, जाऊन द्या, आता प्रत्येकाला त्याच्या मनातलं भविष्यातलं घेणारा तो त्यांचा भाग आहे. पण ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठं होतोय, जे गोष्टी करतोय आपण, त्याचं पण भान काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं असं हे करायचं कशासाठी. म्हणून त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येकाला सांगितलं की माझी शक्ती संपलेली आहे, माझी सगळी पॉवर संपलेली आहे. ठीक आहे, निवडणूक करायची म्हणून करायची, पण आता नंतर आपल्याला सगळं सोडून द्यायचे, कशाच्यासाठी करायचं. पण तिथं जेव्हा गेलो, सगळे पवार कुटुंबांबरोबर मी 2 दिवस होतो, जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते दादांबरोबरचे होते, आमच्यातली चर्चा अशी व्हायची, तेव्हा स्वतः साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, या सगळ्यांनी जे काही भावना माझ्या प्रति व्यक्त केली, मला जे काही वरती बोलून घेतलं, आणि ते म्हणले असं अजितदादाच्या वर जर असं प्रसंग आला असं ते थांबले असते, म्हणले ते पुढेच गेले असते. आणि तू जर खराच दादाचा पाईक असेल, तुला पुढे जायचंय, थांबायचं नाही. या दृष्टीने आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे. आणि काल सावडून जेव्हा मी इथं आलो, ती निश्चित प्रकारे ती राख जी होती, मी माझ्या एका पुडीमध्ये बांधून ती आणली, माझ्या कपड्याला पण लावली, माझ्या देवघरात ती आहे. पण अजितदादांनी जे इथलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे पॅनल उभं केलेलं आहे, ते अजितदादाच्या संमतीने आम्ही सगळ्यांनी उभं केले. अमोल कोल्हे आणि मी त्याचे साक्षीदार आहेत. म्हणून दादांचं हे जे पॅनल आहेत, हे अजितदादा स्वतः उभे आहेत असं माझं हे मत आहे. म्हणून मी पत्रकारांना इथं बोलवलं, सगळ्या लोकांना बोलवलं की आपल्याला एक दिशा घेतली पाहिजे. मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळं त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने आम्ही आज विकास बळीराम दळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत. संघटनात्मक काम आणि त्यातून इलेक्शनचं कोऑर्डिनेशन, भविष्यातलं पक्षाचं काम करण्यासाठी विकासने आजपर्यंत सक्षमतेने तो पुढे जाऊ शकतो, म्हणून तिच्या आज आम्ही एकदम जड अंतकरणाने, दुःखित अंतराने उभे करतो. प्रचार सगळ्याच मान्यवरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्पीकरच्या गाड्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत वापरायच्या नाहीत. ते सगळे तुम्ही थांबवल्यात. आज कालपर्यंत शेवटचा दुखावटा होता सगळीकडे राज्यभर जाहीर केलेला. इतर पक्षांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यात आपण काही लुडबुड करू शकत नाही, त्यांना सांगू पण शकत नाही, तो त्यांचा मर्जीतला विषय आहे. वाजंत्री कुठल्या प्रकारची कुठल्याही गावात कशा पद्धतीने कुठल्याही उमेदवारांनी आपल्या आघाडीच्या करू नये असे पक्षाने पण निर्देश दिलेत. आणि आम्ही सगळे कोऑर्डिनेशन कमिटीने आतमध्ये या मिटिंगच्या पहिली मिटिंग घेऊन चर्चा करून त्यांचं ठरवलेलं आहे. पत्रकं वाटणे हे काम तुम्ही शांततेत चालू ठेवा. गाव भेट घेणे, समजा यांची पिंपळवंडी गाव आहे, तिथले असे अनेक मोठं गाव आहे,
तिथं लेंडेस्थळ असेल, भटकळवाडी असेल, तोतरपेठ असेल, तिथल्या तुम्ही कोपरा मीटिंग शांततेत घेतल्या ते तुम्ही करू शकतात. लोकांपर्यंत आपल्याला पोहोचणं आहे, हाऊस टू हाऊस पोहोचणं आहे, तिथल्या मळ्यातल्या बैठका घेणं आहे आणि त्यातून आपल्याला शांततेतून तो प्रचार करायचा. काही उमेदवारांनी स्क्रीनच्या गाड्या ऑलरेडी बुक केल्या आहेत आणि त्यांचे ते चालू आहेत. त्या स्क्रीनच्या गाड्या चालू ठेवा, पण त्याच्यातलं कंटेंट जरा चेंज करा थोडंसं. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाऊड किंवा नाच गाणे किंवा म्युझिकचे गाणे असं न करता त्याच्यातले जे काय दादांच्या प्रति श्रद्धांजली आणि त्यातून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जो काय प्रचार करायचा आहे त्याचं कंटेंट त्याच्यामध्ये तो बदलून तुम्ही त्यामधून पुढं करा. कुठल्याच प्रकारची रॅली काढणे किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा मोठी पायी रॅली काढणे, मोटरसायकल रॅली काढणे असं कुठलंही करू नये असे पक्षाचे निर्देश आहेत आणि आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय इथे घेत आहोत. त्याचबरोबर हे जे आपलं पॅनल आहे हे अजितदादा पवार साहेबांनी उभं केलेलं पॅनल आहे. त्याचे साक्षीदार मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहोत. भविष्यामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित करायची म्हणून आपण सगळे उमेदवार घड्याळावर उभे केलेले आहेत आणि भविष्यात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित करूनच पुढे वाटचाल होईल याची सगळ्यांनी मनामध्ये खात्री बाळगा. माध्यमांमध्ये काही जरी विसंगतीच्या बातम्या आल्या त्याला तुम्ही काय बोलून जायचं काही कारण नाही. राष्ट्रवादी हे एक होऊनच पुढे जाणार आहे. आणि राहिला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, मी त्यांच्याही नेत्यांना सांगतोय, तुमच्याही मार्फत बाकीच्या लोकांना सांगतोय की ही जी मोठ जुन्नर तालुक्यामध्ये बसलेली आहे ही आता तुटणार नाही. ही जी बसलेली घडी ही विस्कटणार नाही. मी सगळ्यांसमोर सांगतोय की या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा उपसभापती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच होणार. जरी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सिंगल हँडेडली मेजॉरिटी आली तरी सुद्धा, असं गृहीत धरलं की आपले 12 आले राष्ट्रवादीचे, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाचा जो पंचायत समितीचा उमेदवार निवडून आला असेल त्याचाच आपण करणार आहे. हा आपण निर्णय तो घेतलेला आहे. म्हणून भविष्यात आपल्याला प्रचाराची रणनीती कशी आखायची याच्यासाठी ही मीटिंग होती. एक तालुका स्तरावर सर्वपक्षीय शोक सभा आयोजित करण्याच्या संदर्भात काहींनी सुचवलं, तसं चौगुले साहेबांनी पण सांगितलंय. तर त्याच्या बाबतीतची 2-3 दिवसामधली एक तारीख आपण घेणार आहे. आपल्या पक्षाचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आणि विकासजी दरेकर असतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख संभाजी शेठ चव्हाण आणि संभाजी शेठ तांबे आणि शरदांना असतील. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले संतोष नाना खैरे असतील. म्हणजे तुम्ही आता जे 3 उपस्थित आहेत ते तुम्ही संतोष नाना असेल, शिवसेनेचे ताकलो प्रमुख बाबूराव पाटे असतील, RPIचे इथं आले नाही पण पोपट रक्षांचे माझं बोलणं झालेलं आहे, किंवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकदादा घोलप असतील. यांच्यावर तुम्ही आज किंवा उद्यामध्ये त्यांची वेळ घेऊन एकत्रित बसा आणि अशी शोकसभा आपल्याला घ्यायची आहे आणि ते घेण्यासंदर्भात आपण तारीख ठरवून पुढे जाण्यासाठी त्यांच्या कानावर घाला. आत्तापर्यंत ज्यांनी शोकसभा घेतल्यात मी त्यांचं पवार कुटुंब, बेनके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋणी आहे. त्यांचं मी ऋणच व्यक्त करतो. त्यांची दादांप्रतीची जी भावना आणि आत्मीयता जरी वेगळ्या पक्षात असले तरी कशा पद्धतीने आहे, दादांनी जे आपल्या तालुक्याप्रती काम केलेलं आहे ती जी भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक ऋणी व्यक्त करतो. आज सुनेत्राताई पवार जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत असं माध्यमांसमोर आहे. अजूनही ती विधिमंडळाची बैठक झाली का मला माहीत नाही, पण ते जरी घेत असेल तर त्याचा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. आमचं त्याला म्हणजे अभिनंदनच त्याच्याबद्दलचं आहे. पण पुढे जात असताना जेव्हा मी त्या कुटुंबाबरोबर होतो तेव्हा दादांचे कायम शब्द असायचे की चांगलं ताकदीने लढायचं, भिडायचं, लढायचं, आपल्याला काय असं मागं सारून चालायचं नाही. तसं आता दादा नाही तर आमच्यात ती तसं बोलू शकत नाही आम्ही, पण त्यांची जी वाटचाल करण्याची पद्धत होती त्यासाठी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांसमोर समेत अतुल बेनके ठामपणे उभा आहे. आज मीटिंग झाल्यानंतर 5 वाजल्यापासूनच मी आमचे गाव हिवरे बुद्रुक आणि तिथले ओझर आणि परिसरातून चालू करत आहे.
ज्या गटात मी फिरलो नाही, समजा बोरी गट असेल, राजुरी गट असेल, सावरगाव गट असेल, नारायणगाव असेल, पिंपळवंडी असेल, तर पुढचे 4 दिवस मी त्याच्या गटामध्ये फिरतो. तुम्हाला ती तारीख पण कळवतो. जिथे जिथे आपल्याला बसायचंय, हे करायचंय, म्हणजे लाऊड प्रचार करायचा नाही आपल्याला असं जाहीर, पण तिथं आपण बसून मला काय वाटतं, लोकांना काय वाटतं ती चर्चा करून आपण त्यातून पुढे जाऊ. पण एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या, मला पत्रकार मार्फत जनतेपर्यंत एक सांगायचं की शिवनेरी किल्ल्याचा विकास जो सुरुवातीपासून आजपर्यंत झाला तो अजितदादा पवारमुळे झालेला आहे. पिंपळगाव जोगेचा कालवा असेल, चिलेवाडी पाईपलाईनचं काम असेल, हे अजितदादांमुळे झालेलं आहे. या तालुक्यातले प्रमुख गावातले बरेचसे काम मी गेल्यावर सांगतात ना, 5 कोटीचे कामं झाली, 10 झाली, उतूरला 55 कोटीचे कामं झाली, हे सगळे झाले. किती आपण 80% कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. आळेमध्ये किती झाली, जुन्नरला किती झाली, ही सगळी दादांमुळे झालेली आहे. आणि म्हणून दादांनी एवढं काम केल्यानंतर तुम्ही दादांच्या पॅनलच्या पाठीमागं भक्कमपणे प्रत्येकाने उभं राहावं अशी माझी सर्वांना नम्रतेची विनंती. आणि जर लोकांना वाटत असेल दादांनी सगळं खरंच काम केलं, आम्ही प्रामाणिकपणे काम केले, तर तुम्ही तसं पद्धतीचं घड्याळ आणि मशाल दाबावं अशी माझी विनंती आहे. कधी नाही ते नारायणगावला 100 कोटीच रुपयाचं 100 बेडेड हॉस्पिटल उभं राहत, 16 कोटी रुपयाचा दवाखाना आपला उतूरला उभा राहिलाय. त्याची पदनिर्मिती महिनाभरात होणार आहे. ती पदनिर्मितीनंतर झाल्यानंतर संतोष शेठ आपलं ठरलं होतं की अजितदादा आणून उद्घाटन करायचं, पण आता दादाच राहिलं नाही आपलंच. पण आपल्याला दादांच्या प्रती जे गोष्टी आहेत ना ते आपल्याला करून दाखवायचे आहेत. आणि त्यासाठी सगळे जर आत्ता या क्षणापासून फुल स्ट्रेंथने कामाला लागा, लय गाजावाजा करू नका. आणि निवडणूक झाल्यानंतर आपले विजय होणार आहे माझी खात्री आहे. ते विजय झाल्यानंतर पण विजय मिरवणूक कुणी काढू नका. आपल्या शांततेत आपल्या तिकडे सर्टिफिकेट घ्या आणि आपल्या घरी येऊन जा. एवढीच मी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो. सर्व पत्रकार इथं आलेत आमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर. तुमच्या मार्फत आमचा संदेश आणि आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचणार आहे, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय शिवराय, जय राष्ट्रवादी. काही क्वेश्चन आहे का? ते ना आपल्या डिंगोरे उदापूर गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि RPI पक्षाचे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार सोनाबाई दाभाडे. सोनाबाई आले? हा, अंकुश तुम्ही तर रामराम करा. उदापूर गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आशा कैलास डावकर. डिंगोरे गणाचे डिंगोरे गणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार नीलम मनोज आंबले हे आपले उमेदवार आहेत. ओतूर गटाचे जिल्हा परिषदचे आघाडीचे उमेदवार छाया अतुल तांबे हे आपले उमेदवार आहेत. ओतूर पंचायत समिती गणाचे उमेदवार आघाडीचे प्रशांत डुमरे हे आपले उमेदवार आहेत. इकडं धालेवाडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार उल्काताई मोरे हे आपले उमेदवार आहेत. पिंपळवंडी आळे गटाचे आघाडीचे उमेदवार विजय भिका कुरडे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. पिंपळवंडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय नितेशजी काकडे हे आपले उमेदवार आहेत. त्याचबरोबर आळेगावचे आपले पंचायत समितीचे उमेदवार उदय पाटील भुजबळ यांच्या मिसेस उभे आहेत. काय नाव त्यांचं? मीनाताई उदय पाटील भुजबळ हे आळेगाणातले उमेदवार आहेत. राजुरीचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे स्नेहल वल्लभ शेळके हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर राजुरी गणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार प्रदीप आहेर आहेत, तिथले उमेदवार आहेत. बेल्ला गणाचे पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग साळवे आपले उमेदवार आहेत. त्याचबरोबर बोरी खोडद गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे कल्पनाताई वैभव काळे हे आपले उमेदवार आहेत.
बोरी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी शेठ चव्हाण हे आघाडीचे उमेदवार आहेत. खोडद गणाचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे हे आपले उमेदवार आहेत. नारायणगाव वारुवाडी गटाचे जिल्हा परिषदेचे आघाडीचे उमेदवार प्रियांका महेश शेळके हे आपले उमेदवार आहेत. त्याचबरोबर नारायणगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आपले रुपेश खैरेंचे मिसेस ज्योत्स्ना रुपेश खैरे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. पलीकडे वारुवाडी गणाचे आपले उमेदवार रमेश मेत्रे यांच्या मिसेस आहेत. रुपाली रमेश मेत्रे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. सावरगाव कुसूर गटाचे जिल्हा परिषदचे आपले आघाडीचे उमेदवार गुलाबशेठ पारखे हे आपले उमेदवार आहेत. इकडच्या सावरगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार महादूशेठ बाळसाराप हे आपले उमेदवार आहेत. कुसूर गणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार अमित डोले हे आपले उमेदवार आहेत. बारव तांबे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मोनाली उर्फ माई अमोल लांडे हे आपले उमेदवार आहेत. पंचायत समितीचे तांबे गणाचे उमेदवार कमल एकनाथ दांगट हे आपले उमेदवार आहेत. आणि बारव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी केदारी हे आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत. असे आघाडीचे जिल्हा परिषदचे 8 उमेदवार आणि 16 पंचायत समिती उमेदवार हे अत्यंत सक्षमरित्या आपण आघाडीचे उभे केलेले आहेत आणि भविष्यात ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला रणनीती ठरल्याप्रमाणे निर्देशित केल्याप्रमाणे आपण सर्वांनी तिचं काम करावं. तुषार भाऊ आणि विकास शेठ यांनी मिळून ते आपली शोकसभेत जे आहे ती इतर पक्षाच्या लोकांची त्यांच्या तालुका अध्यक्षांशी चर्चा करून काय पुढे निर्णय घ्यायचा तो करावा. धन्यवाद. जय शिवराय. छोट्याशा निरोपावर या ठिकाणी उपस्थित झाला. मी सर्व आघाडीच्या प्रमुखांच्या वतीनं आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व मीडियाची पत्रकार या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं मनपूर्वक आभार. सभा संपल्याच्या निमित्तानं जाहीर करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.